न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा भव्य मोर्चा। भरीव समतेसाठी तात्काळ उपवर्गीकरण लागू करा। डॉक्टर अंकुश गोतावळे। सकल मातंग समाज जीवतीच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण या शैक्षणिक सत्रात लागू झाले पाहिजे या मागणीसाठी डॉक्टर अंकुश गोतावळे आणि ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। पेरणीचा हंगाम सुरू असताना सुद्धा मोर्चामध्ये लोकांची प्रचंड उपस्थिती होती। महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, आक्रोश, पुढाकार हे आजच्या मोर्चाचे वैशिष्ट्य होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाची सुरुवात झाली। शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला। मोर्चा जसजसा पुढे जात होता लोकांना सहभाग आणखीनच वाढत होता। मागील अनेक वर्षात इतका मोठा मोर्चा शहरात झाला नाही अशी चर्चा सर्वच समाजात आणि सोशल मीडियावर सुरू होती। महिलांच्या शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली। मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अंकुश गोतावळे, ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड, सुग्रीव गोतावळे, श्री अंबादास कांचकटले, श्री विजय गोतावळे, श्री दत्ता तोगरे, श्री भानुदास जाधव, श्री देवीदास कांबळे, शाहीर संभाजी ढगे, गोविंद गायकांबळे यांनी अहोरात्र परिश्रम केले। तर भगवान डुकरे, मारुती मोरे, संभाजी गायकवाड, रणजित सूर्यवंशी, पंढरी गायकवाड, अजय नरहरे, सूर्यकांत कोमले, कुंटेवाड, दीपक गोतावळे, पंडित पवार कुंदन आकृपे, माधवार सूर्यवंशी, डॉक्टर दुर्गावाड, भारत गायकांबळे, बालाजी गायकवाड, रमाकांत जंगपले, इंजिनियर सुनील ढगे, रविकांत कोमले, माधव वाघमारे, उत्तम गायकवाड, आशिष नामवाड, संतोष काकडे, जयंतानंद गोतावळे यांनी विशेष सहकार्य केले। तसेच गावोगावच्या सर्व समाजबांधवांनी स्वेच्छेने गावातील लोकांची संपूर्ण व्यवस्था करून मोर्चा यशस्वी केला। जीवती तहसील ब्युरो चीफ लहुजी गोतावलेची रिपोर्ट। इतकी स्वतःची तळमळ दाखवली, परिस्थिती अशी आहे 500 रुपये दिलं तरी शेतात माणूस भेटत नाही। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उन्हाच्या कायरामध्ये आलात। आम्ही तुम्हाला घरोघरी बोललो होतो, कोटा असेल, लेंडीगुडा, गुडसेला, कुंभेझरी, पाटागुडा, समस्त महिला, चिखली इतक्या महिला आल्या आहेत की तुम्ही का आलात आणि याच्यात तुम्ही भविष्यामध्ये जेव्हा 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर टीव्हीवर बातम्या बघाल, तुमच्या स्वतःचा घराचा उंबऱ्या बघाल, तेव्हा तुम्ही नक्की स्वतःचं स्वागत करा। कारण तुम्ही एक इतिहास घडवणार आहात आणि त्या इतिहासामध्ये तुम्हा सर्वांची नोंद होणार आहे। ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्यासाठी काम केलं त्या सर्व लोकांना मी वंदन करतो। ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आयुष्य जिंकलं त्या महामानवांना वंदन करतो आणि मी माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करतो। बांधवांनो, जर आपण देशामध्ये बघितलं, देशाचं सोडा, जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि केवळ मातंग समाजाचा विचार केला आणि या माणिकगड पहाडाचा विचार केला तर तुमच्याच बाजूला असलेल्या जर का बंजाऱ्याच्या तांड्यावर तुम्ही गेलात, जाता जाता तुम्ही जर का देवलागुड्याला थांबला 2 मिनिटं बघितलात आणि गावावर नजर फिरवलात, जाता जाता तुम्ही जर का सेवादासनगरला गेलात, तांड्यावर नजर फिरवलात, जाता जाता तुम्ही जर का रोडगुड्यामध्ये थांबलात, 2 मिनिटं नजर फिरवलात तर कमीत कमी त्या गावांमध्ये 20 ते 25 तुम्हाला स्लॅबची घरं दिसतात। ते स्लॅबची घरं दिसण्याचं कारण काय माहित आहे? त्या बंजारा समाजाच्या लोकांना आरक्षण आहे आणि त्या 40 वर्ष नोकरीला लागलेली आहे। जर का टाकागुडा असेल, लेंडीगुडा असेल, कुंभेझरी असेल, कोणा भेटते